नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, काल दिनांक 28/1/2024 रोजी हे जवळपास रात्रीपत्र आलेलं दिसत आहे। तर महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालयातून हे पत्र आलेलं आहे। मित्रांनो, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि सर्व जिल्हा परिषदांसाठी हे पत्र आहे आणि अतिशय महत्त्वाचं पत्र आहे। मित्रांनो, सध्याच्या शिक्षक भरतीसाठी याचा विषय आहे पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक पदभरतीबाबत। आता यामध्ये काय काय आहे काय काय नाही आपण बघणारच आहोत। आज 29 तारखेपासून जाहिराती येणार होत्या किंवा येणार आहेत असं आपल्याला कळालेलं आहे। तर त्या येतील का, कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये काय बदल आहे, तर या व्हिडिओमध्ये काही गोष्टींबद्दल खूप महत्त्वाची बातमी आहे। तर त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा। आयुक्तांमार्फत जे पत्र आलेलं आहे हे पत्र तुम्हाला मी जसं सांगितलं की सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग सर्व जिल्हा परिषदांसाठी हे आहे। तर बघा मित्रांनो, याचा विषय आहे पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक पदभरती करिता आणि इथे शासन निर्णय दिला आहे त्यांनी 25/1/2024 त्यांनी हे दिलेला आहे। समजा शासन निर्णय जो आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी क्रमांक दिलेला आहे। बघा, आता राज्यातील शिक्षक पदभरतीसाठी संदर्भाधीन पत्रान्वये शासनाने शासन निर्णय दिनांक 19/6/2013 मधील तरतुदीचा विचार घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत कळविले आहे। आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या जी काही भरती प्रक्रिया होणार आहे तिथे मराठी आणि इंग्रजी दोन माध्यमांमध्ये शिक्षक भरती होणार आहे। तर 19/6/2013 च्या पत्रानुसार इंग्रजी माध्यमाचे शिक्षक घेतले जाणार आहे। यानुसार पवित्र पोर्टलवर सेमी इंग्रजी शाळांकरिता नोंदविण्यात येणाऱ्या मागणीस अनुसरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त गुणांनुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्यांमधून शिफारस करण्यात येणार आहे। त्यांनी आधी सांगितले आहे की एका सेमी इंग्लिश शाळेसाठी एक शिक्षक, तर इंग्रजी माध्यमाचा एक शिक्षक, अशा प्रकारे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे ही भरती प्रक्रिया होणार आहे। हे आतापर्यंत सर्वांना माहीत आहे। पुढे बघा, तथापि अशा शिक्षण सेवकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्येच त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर या इंग्रजी भाषेशी संबंधित संस्थेकडून घेतली जाणार आहे। बघा मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। बघा, पुन्हा एकदा लक्षात घ्या, अशा शिक्षण सेवकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये, बघा हा शिक्षण सेवक कालावधी असा असतो की ज्यामध्ये तुमचं कंटिन्युएशन झालेलं नसतं, परंतु आपल्याला एक माहिती असतं की जेव्हा 3 वर्षाचा कालावधी पूर्ण होईल तेव्हा माझं कंटिन्युएशन होईल। कारण या शिक्षण सेवक कालावधीमध्ये तुमची सेवा ही जी असते ही तात्पुरत्या स्वरूपाची, म्हणजे ती कधीही नष्ट होऊ शकते, परंतु जेव्हा तुमचं कंटिन्युएशन होतं तेव्हा तुम्ही अखंड सेवेमध्ये असतात। मग त्यामध्ये काही प्रॉब्लेम जरी झाला तरी तुमची नियुक्ती इकडून इकडे केली जाते, म्हणजे तुम्हाला कोणी काढू शकत नाही। परंतु हा जो कालावधी आहे ना, शिक्षण सेवक कालावधी, ज्यामध्ये काही प्रॉब्लेम झाले तर तुम्ही सेवेवरून म्हणजे काढल्या जाऊ शकतात। तर याच कालावधीमध्ये बघा मित्रांनो, हे जे इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी आहेत त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर या इंग्रजी भाषेशी संबंधित संस्थेकडून घेतली जाणार आहे। म्हणजे जर आता पुढे आपण वाचणार आहोत की जर विद्यार्थी तसे कौशल्य त्यांनी ते प्राप्त नसेल किंवा त्यांना कमी मार्क्स आले किंवा काही, तर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची सेवा समाप्त होऊ शकते। या वाक्यावरून दिसत आहे, तरी आपण पुढे बघूया की काय दिलेलं आहे। बघा, यांनी पुढे सांगितलं आहे की सदर कौशल्य चाचणीतील गुणवत्तेनुसार संबंधित शिक्षण सेवकांचे कौशल्य ज्ञान असमाधानकारक असल्याचे आढळल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल अशी अट नियुक्ती आदेशामध्ये स्पष्ट नमूद करावी। म्हणजे बघा, जे आपले इंग्रजी माध्यमाचे अभियोग्यताधारक आहे, तुम्ही जेव्हा सेवेमध्ये येणार तेव्हाच तुमची परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यामध्ये जर असं आढळलं यांना मार्क्स कमी मिळत आहे किंवा त्यांच्यामध्ये ते कौशल्य नाहीये, तर तुमचं सेवा समाप्त करण्यात येईल। आणि हे होऊ शकतं कारण हे शिक्षण सेवक कालावधीमध्येच ही परीक्षा घेणार आहेत, त्यामुळे या गोष्टी 100% होऊ शकतात। जेव्हा तुमचं कंटिन्युएशन होतं ना मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, कंटिन्युएशन जे समजा तुम्ही शिक्षक आहात किंवा
अन्य कुठलं समजा पद आहे जिथे असा कालावधी असतो, जसं शिक्षण सेवक कालावधी असतो, त्यानंतर तुम्ही जेव्हा केव्हा कंटिन्युएशन होता, तुम्ही काही पण केलं ना तरी देखील तुम्हाला सेवेतून कुणी काढू नाही शकत. हा तुम्हाला जर समजा काही गैरव्यवहार झाला असेल तर तुम्हाला 6 महिने घरी बसवलं जातं, परंतु सेवेमधून तुम्हाला कुणी काढू नाही शकत, परंतु त्यासाठी तुमचं कंटिन्युएशन पूर्ण झालेलं पाहिजे. आता इथे कसं आहे, आपला जो 3 वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी आहे, तर यामध्ये कसं आहे की यामध्ये तुम्ही जर काही अडचणी आल्या, काही चुकीच्या गोष्टी घडल्या किंवा या प्रकारे त्यांनी सांगितलं की जे काही एक्झाम घेतली जाणार आहे त्यामध्ये असमाधानकारक जर त्यांना गुन्हा आढळले किंवा असं वाटलं की तुम्ही तुमचं कौशल्य किंवा ज्ञान असमाधानकारक आहे तर तुम्हाला ते सेवेतून काढू शकतात. तर हे शिक्षण सेवक कालावधीमध्ये ते एक्झाम घेणार आहे, तर ही अट घालत आहे, तर ही कुठंतरी काय म्हणतात त्याला थोडंसं धोक्याची घंटा आहे असं म्हणता येईल. तरी पण बघूया, कारण जे विद्यार्थी खरोखर हे असणार तर त्यांच्यामध्ये नॉलेजसुद्धा असणार, जे त्यांचं सिलेक्शन होईल त्यांचं. तर अशा प्रकारे त्यांनी अट घातलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इंग्रजी माध्यमाचे प्रचलित शासन धोरणानुसार बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय क्रमांक इथं दिलेला आहे 13/10/2023 मधील निर्देशास अनुसरून प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्यात येत आहे. समितीकडून शिफारसी प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. म्हणजे आता आपले इंग्रजी माध्यमाचे जे अभियोग्यताधारक आहे, ज्यांना आता जॉब म्हणजे मिळाल्यानंतर देखील एक परीक्षा पास करायची आहे, तरच तुमची नोकरी निश्चित असणार आहे. त्यानंतर बघा, त्यासाठी त्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे तुमची तुमचं जे काय म्हणतात त्याला नियुक्तीपत्र येईल ना, त्यावर तुम्हाला लिहूनच येईल की अशा प्रकारे जर तुम्ही समाधानकारक तुमचे हे नसेल तर तुम्हाला सेवेतून बाद केलं जाईल. यास्तव सध्या पवित्र प्रणालीमध्ये नोंद केलेल्या मागणीमध्ये शासन निर्णय क्रमांक इथे दिलेला आहे 19/6/2013 नुसार सेमी इंग्रजीसाठी शासन निर्णय 13/10/2023 मधील तरतुदीनुसार साधन व्यक्तीसाठी अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षकांची मागणी नोंद केली असल्यास साधन व्यक्तीसाठी केलेली मागणी कमी करून केवळ इंग्रजीसाठी शिक्षक पदांची मागणी नोंद करावी. म्हणजे अगोदर साधन व्यक्तीसाठी मागणी केली होती, त्यानंतर इंग्रजी माध्यमाचे सेमी इंग्रजीसाठी इंग्रजी माध्यमाचे शिक्षकांची मागणी केलेली आहे. तर मग आता त्यांनी सांगितलं की सध्या साधन व्यक्तीची मागणी त्यांनी मागे घेतलेली आहे, की सध्या मागत नाहीये. आता सध्या फक्त इंग्रजी माध्यमाचे जसे तुम्ही पाहिलं आहे, आता मराठी माध्यम इंग्रजी माध्यमाच्या जशा जागा आहे तसे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक भरले जाणार आहेत. सध्या केंद्र शाळांसाठी मागणी केलेल्या साधन व्यक्तीच्या जागा तुर्तास राखीव ठेवण्यात याव्यात. म्हणजे आता जर साधन व्यक्तीसाठी त्यांनी जर ज्या काही जागा आहेत त्या सध्या राखीव ठेवायला सांगितलेल्या आहे. कदाचित साधन व्यक्तीसाठी वेगळी परीक्षा घेऊन मग भरती करतील, किंवा इंग्रजी माध्यमाचे जे उमेदवार ऑलरेडी सेवेमध्ये आहेत त्यांच्याबरोबर त्यांची कौशल्य चाचणी झाल्यानंतर कदाचित सांगत आहेत जे काही अभियोग्यताधारक आहे किंवा जे काही शिक्षण सेवक असतील त्यामधून ज्यांची इच्छा आहे की त्यांना साधन व्यक्ती म्हणून यायचं आहे तर त्यांची परीक्षा घेतील. वेगळ्या 2 गोष्टी करू शकतात. तर सध्या तरी साधन व्यक्तीचं हे पद नसणार आहे आपल्या शिक्षक भरतीमध्ये. आता बघा, शासनपत्रातील निर्देशानुसार 30/1/2024 अखेरपर्यंत पवित्र पोर्टलवर जाहिरातीविषयक कार्यवाही पूर्ण करावी. म्हणजे कदाचित जाहिराती आज येणार नाही, उद्या येतील. कदाचित आज तुम्हाला काही सूचना वगैरे येतील किंवा मग उद्या जाहिराती प्लस सूचना येतील. त्यांनी सांगितलं की 30/1/2024 पर्यंत तुम्हाला म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत जाहिराती द्यायच्या आहेत. मग 29 सांगितलं होतं, कदाचित आज सुरुवात होतील जाहिरातीला, कदाचित आज येणार नाही, कदाचित आज पूर्ण येतील. या 2-3 कंडिशन असणार आहे. कदाचित सगळ्या जाहिराती उद्याच येतील. तर असं आपल्याला कळत आहे. आपल्याला अगोदर 29 तारीख सांगितली आहे, परंतु आता या पत्रामध्ये 30 दिसत आहे, तर 30 पर्यंत येईल. म्हणजे या पत्रावरून आपल्याला एक लक्षात येत आहे की सध्या साधन व्यक्ती भरली जाणार नाही. साधन व्यक्ती हे पद नंतर भरलं जाणार आहे. परंतु यामध्ये एक मुद्दा देखील आहे की साधन व्यक्तीसाठीच्या जागा राखीव ठेवाव्यात. असं इथं एक तुम्ही बघितलं असेल की साधन व्यक्तीसाठी केलेली जी मागणी आहे ती कमी करून केवळ सेमी इंग्रजी शिक्षकांची मागणी नोंद करावी. आणि सध्या केंद्र शाळांमधील मागणी केलेल्या साधन व्यक्तीच्या जागा म्हणजे केंद्र शाळेसाठी एक साधन व्यक्ती, तर मग जेवढ्या महाराष्ट्रामध्ये केंद्र शाळा आहेत तेवढी म्हणजे प्रत्येकी एक याप्रमाणे साधन व्यक्तीच्या जागा त्यांनी राखून ठेवायला लावल्या. मग कदाचित या भरतीमध्ये त्या जागा शो करायच्या नसतील, कदाचित त्या जागा नंतरही भरल्या जातील. मग आता ते नंतरच सांगता येईल की नेमकं काय होईल. म्हणजे सध्या तरी एक कळतं की साधन व्यक्ती भरली जाणार नाही. फक्त सध्या
2 माध्यमांमध्ये शिक्षक भरती होणार आहे, म्हणजे मराठी आणि इंग्रजी. बाकीचे माध्यम देखील होतील, परंतु जे मेन आता मराठीच्याच जागा भरल्या जाणार होत्या, ज्यामध्ये सगळे शिक्षक येणार होते, तर त्याच जागा आता मराठी आणि इंग्रजी भरल्या जाणार. सेमी इंग्रजी शाळेसाठी जे इंग्रजी शिक्षक भरले जाणार आहेत त्यांची पुन्हा एक कौशल्य चाचणी घेतली जाणार आहे शिक्षण सेवक कालावधीमध्ये. आणि असे विद्यार्थी जर समजा कौशल्य चाचणीमध्ये त्यांची कामगिरी असमाधानकारक आढळल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. तर ही कुठेतरी आजच्या दिवसामधली अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. काल दिनांक 28लाच पत्र निघाले, कदाचित काल रात्री पत्र निघालं असेल किंवा आज पब्लिश ते झालं असेल. आणि मित्रांनो, यावरून हे लक्षात येतं की आता भरती प्रक्रिया म्हणजे पहिला टप्पा तर पटकन होणारच आहे आणि बाकी गोष्टी नंतर होणार आहे, परंतु त्यांनी आता एक महत्त्वपूर्ण गोष्ट इथं आजच्या दिवसामध्ये सांगितलेली आहे. आणि अजून एक लक्षात येत आहे की कदाचित जाहिराती आज नाही आल्या तर उद्या येण्याचे चान्सेसच मला जास्त दिसत आहे. आजपेक्षा जाहिरात उद्या येण्याचे चान्स मला तरी जास्त दिसत आहे. आज आल्या तर वेल अँड गुड, बघूया काय होतं काय नाही. तर हीच मित्रांनो महत्त्वाची अपडेट होती. हे महत्त्वाचं पत्र आयुक्तांमार्फत आलेलं आहे. इथे तुम्हाला दिसत असेल की आयुक्त शिक्षण विभाग सूरज मांढरे सरांचं इथे सिग्नेचर आहे, नाव आहे. तर आजच्या दिवसामध्ये हे पत्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि खूप महत्त्वाची अपडेट आहे, जेणेकरून पण मला असं वाटतं की याने एवढा फरक पडू नये. जे इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी जॉईन होतील तर ते नंतर परीक्षेमध्ये देखील चांगले मार्क्स पडायलाच हवे, कारण आपण पुन्हा प्रिपरेशन देखील करू शकतो. त्यामुळे घाबरून वगैरे जायचं नाही आहे. सध्या जॉब मिळतोय, त्याच्यानंतर बघता येईल पुढे साधन व्यक्तीसाठी काय होतं ते बघता येईल. पुन्हा साधन व्यक्तीसाठी एक्झाम होत असेल तर पुन्हाही एक्झाम देता येईल. नाही जर झाली नंतर सर्व्हिसमध्ये पण एकदा जॉईन होणं महत्त्वाचं आहे, हे तरी मला सध्या तरी असं वाटत आहे. शासन वेगवेगळ्या प्रकारचे नियम, कसं असतं की बदल ही काळाची जन्य आहे, आपण बदलायलाच हवं. जर बदल घडला नाही तर मग तुम्हाला माहिती आहे की त्याचा नोकिया होतो असं म्हणतात. नोकिया म्हणजे कसं बघा, फार पूर्वी नोकियाचे फोन आले होते बघा, सगळ्यांकडे नोकियाचे फोन असायचे, परंतु आता तुम्हाला नोकियाचे फोन कुठंच दिसत नाही आहे. कारण जसे काळानुसार बदल होत गेला तसे वेगवेगळ्या कंपन्या आल्या, सॅमसंग, त्यानंतर ओप्पो, आता रिअलमी, रेडमी वगैरे, ॲपल इथपर्यंत आल्या. कारण यांनी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट केली, तशा हे झाल्या. तसं मग नोकियाने स्वतःमध्ये एवढी इम्प्रूव्हमेंट नाही केली, त्यामुळे तुम्हाला आता फारच क्वचित कुणाकडे नोकिया बघायला मिळत असेल. तर तेच नाही की तुम्ही स्वतःमध्ये जर चेंज नाही केला तर तुमचा नोकिया होतो म्हणजे तुम्हाला कुणीच विचारत नाही. त्यामुळे सध्या तरी जिल्हा परिषद शाळांना बदलाची गरज आहे आणि मला असं वाटतं की आयुक्तांचा हा निर्णय कौतुकास्पद आहे की ते एक्झाम घेणार आहे, म्हणजे बरोबर आहे. जे काही विद्यार्थी गुणवत्ताधारक असतील तेच पुढे सर्व्हिसमध्ये राहतील. तर मित्रांनो, हीच महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर अशाच अपडेटसाठी हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, बऱ्याच जणांना माहीत नसेल. आणि अशाच अपडेटसाठी तुम्ही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.